अभंगाचा अर्थ फार गोड आहे. साधू स्वरूप ग्रामदैवत आहे म्हणून अभंग निवडला. संतांचे आपल्या सगळ्यावरती काय उपकार आहेत, किती उपकार आहेत, काय सांगू आता. संतांचे उपकार, संतांचे उपकार काय करतात संत. मज निरंतर जागविती, आम्हाला जागवण्याचं काम करतात. काय द्यावा मी संतांना, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, ठेवी ताहा पाय जीव थोडा. आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तर तो कमीच आहे. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण. सहज बोलणे, हित उपदेश. आपल्याला जर खरंच हिताचं फायद्याचं जर कोण सांगत असेल तर संत सांगतात. संतांच्या सहज बोलण्यातून तुमचं आमचं भलं आहे. माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, साधूंना सहज बोलू दे, आपलं भलं होतंय. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण होतंय आणि तुमच्या आमच्या सहज बोलण्यातून एखाद्याच्या घरात पेटतंय. हा सहजासहज बोलण्यातला फरक आहे. सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविते. कुणीतरी विचारलं संताचा साधकाबद्दल भाव कसा. उत्तर मिळालं गायीचा बछड्याबद्दल जसा. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळित. हा या अभंगाचा अर्थ झाला. आता याचा आपण विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल माझ्या ताई दादांनो, साधूचं जीवन हे कधी स्वतःसाठी नाही, प्रमाण आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती कर उपकारे, देह कष्ट भीती कर उपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती देह कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगत कल्याणासाठी रात्रंदिवस चंदनाप्रमाणे झिजणारे जर कोण असतील तर फक्त संत आहेत. समाजामध्ये अनेक तऱ्हेची लोक पाहायला मिळतात. काही लोकांना फक्त स्वतःचं जीवन कळतं, कुणाकुणाला स्वतःचं कळतं, दुसऱ्याचंही कळतं. संत असे असतात की ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात पण समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नशील असतात. धर्म रक्षा बया करणी साधू होताची अवतरणी, साधू होताची अवतरणी, साधू होताची अवतरणी. साधू होता
लक्षावया कारणे साधू होता ती अवतरणे. जगत कल्याणासाठी साधूचं जीवन आहे. साधू कधी स्वतःसाठी जगतच नाही, तुमच्या आमच्यासाठी जगत असतात. आपण फक्त आपल्यासाठी जगतो. आपल्यात पण बरेच प्रकार आहेत. काही लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो, दुसऱ्याचं त्यांना कधीच भलं करता येत नाही, कधीच नाही. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण सांगते. आत्ताच काल शिवरात्र झाली, काल परवा शिवरात्रीचा खूप मोठा महापर्व काळ पूर्ण झाला. परवाची शिवरात्र म्हणजे तब्बल 300 वर्षानंतर आलेला तो सिद्ध योग होता की ज्या दिवशी प्रदोष आणि चतुर्दशी दोन्ही एकत्र आल्या होत्या. खूप मोठा पर्व काळ होता ना. मी असं गृहीत धरते की तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी शिवपूजन केलंय. भगवान भोलेनाथ उमानाथ त्यांचा आता पर्व काळ झाला. असा एका गावामध्ये 2 मित्र होते. मित्र असे होते की तोंडावर असं दाखवायचे की खूप दोघांचा एकमेकावर जीव आहे, पण बाजूला गेले की डोक्यात चक्कर चालायची, याला कसं मातीत घालायचं. बऱ्याच लोकांचं असंच असतं. तोंडावर खूप कौतुक करणार, मागे गेले की याला मातीत कसं घालायचं त्याचं प्लॅनिंग करणार. जगामध्ये बऱ्यापैकी लोक स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. हे बरोबर आहे का? आपल्या गावाचं नाव काय? कोरटा. हा, कोरटा. हे बरोबर आहे का मी बोलते ते? स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत लोक, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. पण कोणीतरी सुखी आहे ही गोष्ट माणसाला सहनच होत नाही. कोणीतरी तुम्हाला म्हटलं ना मी खूप सुखी आहे, समजावं ते माणूस आगीत रॉकेल टाकण्याचं काम करतोय. कोणीतरी सुखी आहे ही गोष्ट सहन होत नाही. तर तो जो ग्रहस्थ होता, 2 मित्र तोंडावर खूप चांगलं बोलायचे, पण पाठीमागे त्यांच्या डोक्यात चक्कर असायचे की कसं काय करायचं. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक. ज्याच्या ओठात एक असतं आणि पोटात एक असतं त्याला कपटी म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये. बरोबर आहे? कपटी. माणसानं एखाद्या खूप हुशार माणसाच्या किंवा एखाद्या भोळ्याच्या नादी लागावं, पण कपट्याच्या कधी नादी लागू नये. कपटी माणसं कधी काय आपल्याला धोकाधडी करतील काही सांगता येत नाही. बरं, हे कपटाचं प्रमाण आता दिवसेंदिवस आपल्याला खूप दिलंय ईश्वरानं, पण कपटाचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय. ते दोघं तसेच होते. एकानं एक धंदा केला की दुसरा धंदा खोलायचा. एकाने एक गाडी घेतली की दुसरा 2 गाड्या घ्यायचा. एकाने एक बोर पाडला की दुसरा 2 बोर पाडायचा. तर म्हटलं कुठपर्यंत चालणार असं. मी एक केलं की ते दुप्पट करतंय. एक जण गेलं त्यातलं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये, महादेवाची उपासना केली. गेलं तिथे महादेवाच्या मंदिरात आणि भजन म्हणायला लागलं, ध्यान करायला लागलं, नामजप करतंय. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. सर्वांनी म्हणा नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. कुणी म्हणेल ताई ओम नम शिवाय म्हणण्याचा फायदा काय? तुम्ही किती ऐकलंय हे तर महत्वाचं आहेच आहे, पण तुमच्या तोंडून नाम उच्चार किती झाला त्याही पेक्षा महत्वाचा आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपानं ब्रह्महत्यादी पातकांचा नाश होतो. एवढं महिमान या मंत्राचं आहे. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले
एवढं आळर देव का जागा होणार नाही हो. एवढं जर आळवलं तर देवही डोलल जागल. एवढी नाममंत्राची वर्षाव केली त्या व्यक्तीनं. पण त्याचा जो दुसरा मित्र होता ना, तो पाहतच होता कुठं गायब झालं. त्याला अन्न गोड लागे ना. त्याच्या कानावर आवाज गेला, याचं भजन चाललंय, काहीतरी भक्ती करून आपल्यापेक्षा जास्त मागवायचं. तेही गेलं शिवमंदिरात असलं, त्यानं सुद्धा भजन चालू केलं. महादेवाची स्तुती केली. भोलेनाथ पहिल्या गृहस्थाला प्रसन्न झाले. सांग तुला काय पाहिजे. तो म्हटला, देवा त्याला अगोदर द्या, नंतर मी मागतो. दुसऱ्याकडे सांग तुला काय पाहिजे. म्हणे त्याला दिलं का. म्हणे नाही. त्याला द्या, नंतर मी मागतो. देवाला चक्रा मारायला लावल्या यांना. भगवान भोलेनाथ रागावले. मागा नाही तर चाललो. भोले बाबा रागावलेले पाहिले. तो पहिला गृहस्थ म्हटलं ठीक आहे. तो विचार करतोय, मी किती जरी मागितलं ना, हा जर म्हटलं माझ्या याच्या दुप्पट मला द्या, सगळी तपश्चर्या आपले फेल जाईल. तो विचार करून म्हटला, देवा मला 10 एकर जमीन द्या, एक बंगला द्या. भोलेनाथ बोलले 3च वरदानं मागायचे. हा म्हणे 3च मागतो. 10 एकर जमीन द्या, एक बंगला द्या आणि माझं अर्ध शरीर गळून पडू द्या. भगवान म्हटले विचार करून माग. तो म्हटला पूर्ण विचार करून मागितले मी. भगवान भोलेनाथ बोलले तथा असतो. दुसऱ्या गृहस्थाकडे आले. आता यानं काय काय मागितलं हे त्यानं काहीच ऐकलं नव्हतं किंवा त्याला ऐकायला आलं नाही. भोलेनाथ बोलले 3 वरदान सांग. 3 वरदानामध्ये काय काय पाहिजे तुला. म्हटलं देवा 2च मागतो, पण एक त्यानं काय काय मागितलं ते सांगता का. म्हणजे माणसं तिथं सुद्धा वशिला लावायला जातात. काय माणसाची जात बेकार आहे. कुठं वशिला लावा त्यांना कळत नाही. कुठं चिटिंग करा. परीक्षेत कॉपी, कशातही कॉपी, जिकडे तिकडे कॉपीच आहे. तर भोलेनाथ बोलले, अरे मी का तुला तुझा मित्र वाटलो का तुझा बालमित्र वाटलो. तो खुशाल मला म्हणतो त्यानं काय मागितलं ते मला सांगा. तुला काय पाहिजे ते सांग. ठीक आहे देवा, 2ही नको, 1च वरदान द्या. 3ही नको, 1च द्या. सांग काय पाहिजे. पण त्यानं जे मागितलंय त्याच्या दुप्पट मला द्या.
त्यानं 10 एकर जमीन मागितली होती, याला किती भेटणार? 20. त्यानं एक बंगला मागितला होता, याला किती भेटणार? 2. त्यानं अर्ध शरीर गळून पडू दे बोलला, याचं किती होणार? हे जिवंत राहील का शेतात दारे धरायला आणि बंगल्यात फॅन लावून हवा घ्यायला? अजिबात नाही. माणसंच अशी आहेत, काहींची वृत्ती अशी आहे, आपलंही भलं करत नाहीत आणि दुसऱ्याचंही भलं होऊ देत नाहीत. ज्ञानोबाराय उदाहरण देतात, माशी आपण या ते गिळवी, पुढीला ते वांतीशी नवी, हे कश्मळ आठवी आचरण गा. जेवताना जर माशी पोटात गेली तर ती आतमध्ये जाऊन काही भजन करत नाही. ज्याचं भोजन झालं त्याचं सगळं भोजन उलटी सरशी बाहेर काढते आणि ती सुद्धा मरते. उंच डोंगरावरून एखादा धोंडा खाली घरंगळत यावा, अंग भरे सुटला धोंडा, तो फुटोनी होय खंड खंडा, का आड आलिया रगडा. म्हणजे त्याच्या आड आलेली झाडं मोडून जातात आणि धोंडा सुद्धा खाली येऊन फुटतो. म्हणजे धोंड्याचा इथं स्वार्थही नाही आणि त्याच्या दुसऱ्यासाठी परोपकार सुद्धा नाही. काही लोक स्वतःचे भलं करून घेत नाही, दुसऱ्याचंही भलं होऊ देत नाही. अशीही माणसं समाजामध्ये आहेत. समाजामध्ये एक प्रकारची माणसं अशी आहेत, ती फक्त स्वतःचं भलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी हरकत नाही. त्यांना स्वार्थी वृत्तीची माणसं म्हणतात. पण हा स्वार्थ कधी काही कायमस्वरूपी टिकून राहत नाही किंवा कायमस्वरूपी त्यात कल्याण नसतं, पण माणसाला कळत नाही. एक 90% लोक अशा स्वभावाचे आहेत की आपलं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळं झालं तर झालं. उदाहरण सांगते, एक सभा भरली होती. सभेमध्ये कुठलं बंधन नसतं माझ्या दादांनो. कीर्तनात बंधन असतं, बिडी ओढायची नाही, तंबाखू चोळायची नाही, झोपा काढायच्या नाही, गप्पा मारायच्या नाही, गावाकडचं काही एकमेकाला विचारायचं नाही, हे बंधन कीर्तनामध्ये असतं. सभेत कुठलं बंधन नसतं. मला सांगा, एवढे ताठून तुम्ही बसले असते का सभेमध्ये? पाय लांबून मोकळे झाले असते. पण हे कीर्तन आहे, कीर्तनात मर्यादा. पण सभेत कुठलं बंधन नाही, मर्यादा नाही. त्या सभा खूप वेळ सभा चालली, त्यात एक बिडी बहादर होता, त्याला बिडी ओढायची खूप तलब. त्याची तलब जागी झाली, खिशातून बिडी काढली, पण बिडी पेटवण्यासाठी कोर्टा काडीची पेटीच नाही. तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे कशाला पाहून बोलता, इकडे पाहून बोला. बिडी ओढायला काडीची पेटीच नाही. शेजाऱ्याला विचारलं, बाबा काडीची पेटी आहे का? म्हणे आहे ना. काडीची पेटी काढली, काडी ओढायला आणि सभा सुटायला. काडी ओढली, सभा सुटली, माणसं भर्र उठली. याला धक्का लागला, ह्याच्या हातातली काडी सटकली. ज्यानं काडीची पेटी दिली त्याच्याच दाढीवर जाऊन पडली. खूप मोठी दाढी होती त्या व्यक्तीला. ज्याची दाढी पेटली तर दाढी विजवायला लागलं. दाढी विजवतोय पण बिडीवालं काय म्हणते, थांबा बाबा माझी बिडी पेटू द्या, नंतर तुमची दाढी विजवा. किती विचित्र माणसं आहे ती. म्हणजे स्वतःचं भलं होण्यासाठी, स्वतःचं वांग भाजण्यासाठी दुसऱ्याचं झोपडं जळालं तरी चालेल, अशा वृत्तीची माणसं समाजामध्ये आहेत. पण ही वृत्ती समाजघातकी आहे. याच्यातून समाजाचं उत्थान होऊ शकत नाही. माझ्या ताई दादांनो, संत सांगतात तुम्हाला खूप चांगला माणूस, तुम्हाला देव नाही होता आलं ना, काही हरकत नाही, पण राक्षस तरी होऊ नका. तुम्हाला फूल होता आलं नाही, काही हरकत नाही, पण काटा तरी होऊ नका. कुणाला अन्नदान करता आलं नाही, काही हरकत नाही, पण कुणाच्या ताटात विष तरी कालवू नका. कुणाचं चांगलं करता आलं नाही, काहीच हरकत नाही, पण कुणाचं वाटोळं तरी करू नका. काय सांगतात आपले कलंकीनाथ महाराज यांचं, साधूचं जीवनच समाजाला चांगलं सांगण्यासाठी. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में पग मत भरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. योगेश महाराज वाजवतो आम्ही तुमच्यासाठी टाळी.
बन न सको भगवान अगर तुम, देव होता नाही आलं काहीच हरकत नाही, पण चांगला माणूस व्हा. ज्या दिवशी तुम्ही चांगला माणूस व्हाल ना, त्या दिवशी लोक तुम्हाला आपोआप देव माणूस म्हणतील. पण चांगला माणूस व्हा. 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक म्हणजे काही माणूस झाला का? ही फक्त आकृती माणसाची. आकृतीतला माणूस नकोय, गुणांचा माणूस जिवंत पाहिजे. आपल्यातले चांगले गुण विकसित झाले पाहिजेत. समाजानं आपल्याला एक चांगला माणूस म्हणून ओळखलं पाहिजे. आणि चांगला माणूस होण्यासाठी चांगली कर्म जीवनामध्ये करावी लागतात. चांगलं जगावं लागतं, चांगलं बोलावं लागतं, सेवा करावी लागते, अडल्या नडल्या माणसाला मदत करावी लागते, गोरगरिबांच्या अडचणीमध्ये धावून जावं लागतं, तहानलेल्या पाणी भुकेजलेल्या अन्न द्यावं लागतं. तेव्हा आपल्यातलं माणूसपण आणि माणुसकी सिद्ध होते. किती माणसाळलेले आहोत, किती माणुसकीचे आहोत, याच्यावरनं तुम्ही किती चांगले माणूस आहात ते अवलंबून आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. माझं बोलणं लक्षात घ्या माझ्या दादांनो. आपल्यातला खरंच माणूस जिवंत आहे का, याच्यासाठी एकतर चांगली कामं करावी लागतील. आणि चांगल्या कामांचं आपल्याला फळ मिळाले का नाही ते तपासण्यासाठी, लोकांना आपण चांगलं माणूस आहोत हे लोकांच्या मनात बसलंय का नाही हे पाहण्यासाठी एक काम करा. घरातून बाहेर पडा, सकाळी देवदर्शनाला या. मंदिरात येईपर्यंत किती लोकांचे आपल्याला हात जोडल्या जात आहे. आदरानं बरं, म्हणजे ओठात एक आणि पोटात एक नको. आदरानं अंतकरणातून किती लोक आपल्याला हात जोडतात. तात्या, आबा, अण्णा, दादा, काका, रामकृष्णारी, जय हरी, रामराम, बरे आहात का, तब्येतीची काळजी घ्या, चला चहा घेऊ, असे किती लोक आपल्याला नमस्कार करतात. याच्यावरनं तुम्ही किती माणुसकीचे आहात ते लक्षात येत आहे. आणि घरातून बाहेर पडले, मंदिरात दर्शन घेतलं, मंदिराला काय साऱ्या गावाला चक्कर मारली, पुन्हा घरी पोहोचले. एवढ्या वेळात जर कुत्र्यानंही आपल्याला शेपटी हलवली नाही तर समजावून घ्यायचं तेवढं सुद्धा आपण समाज उपयोगाचे नाहीत, किंवा आपण कुठलंच आपल्या जीवनात चांगलं काम केलेलं नाही. म्हणून नेहमीच माणसाचा प्रयत्न असावा चांगलं माणूस होण्याचा, चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न करा. फक्त त्रासच देऊन स्वतःची पोळी भाजण्यात त्याला जीवन म्हणत नाहीत. आहेत अशी माणसं समाजामध्ये. समाजामध्ये एक प्रकारची माणसं अशी आहेत, ते जगाचं कल्याण आणि स्वतःचं समाधान या गोष्टीमध्ये व्यस्त आहेत. दुसऱ्याचंही भलं होऊ दे, आपलंही भलं होऊ दे. पण एक चौथ्या प्रकारची जी माणसं आहेत ना, ती फक्त जगत कल्याणासाठी रात्रंदिवस चंदनाप्रमाणे झिजतात, स्वतःला वाहून घेतात. त्यांना संत म्हणतात. आणि त्याच संताचं स्वरूप, साधूचं स्वरूप म्हणजे आपल्या गावचं ग्रामदैवत कलंकीनाथ महाराज. जगत कल्याणासाठी या गावामध्ये ते स्थापित झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. मग या साधूचं काम काय आहे, किंवा हे देव हे कलंकीनाथ जगत कल्याणासाठी काय करतात? अभंगाचं पहिलं चरण.
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आपण सगळेजण. फार सुंदर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचे एवढे उपकार समाजावरती आहेत, आपल्या सगळ्यांवरती आहेत, की इथे तुकोबार आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्यांच्या वाणीतून 5वा वेद निर्माण झाला. सरस्वतीला सुद्धा वाटावं की तुकोबारायांच्या जिभेवर मी जाऊन बसावी आणि अभंग रूपानं मी सुद्धा अभंग व्हावी, असं सरस्वतीला वाटावं. त्या वाणीला प्रश्न लागलाय की काय सांगू बरं मी आता. तुकोबारांच्या वाणीला प्रश्नचिन्ह लागलंय. एक नाही, अनंत उपकार आहेत संतांचे आमच्यावर. काय सांगू आता संतांचे उपकार. तसं तर पहिल्या चरणामध्ये उपकार शब्द फार महत्वाचा आहे. कोर्टा खूप महत्वाचा आहे उपकार शब्द, कारण या उपकार शब्दाशी तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन जोडलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन या शब्दाशी जोडलेलं आहे. याच्याशिवाय माणसाचं जीवन शेवटपर्यंत गठतच नाही, शेवटाला जातच नाही. जीवनच असं आहे. आता लक्षात घ्या, उपकार आणि अपकार हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर हा उपकार शब्द कळावा, अपकार म्हणजे काय तो कळावा. उपकारानं आपण जगतो का साधू जगतात, अपकार आपण करतो का दुसरं कोणी करतं हे आपल्या सगळ्यांना कळावं. याच्यासाठी एकच उदाहरण देते, म्हणजे दोन्ही गोष्टी लक्षात येतील. बोलण्याकडे लक्ष द्या. एक शेतकरी गृहस्थ होता. त्यानं 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपले आणि तरण्या गोऱ्यांना घेऊन शेतामध्ये निघाला. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते बरं. वदाडाक 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 पळणार, उगी पळणार वदाडाक वदाडाक. तो तरुणी गोरा शेतकऱ्याने जुंपली, बैलगाडीला शेतामध्ये गेला आणि त्यानं दिवसभर शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी पुन्हा ती बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गाव जवळ आलं की बैल येड्यासारखी करतात. हा शेतकऱ्यांचा अनुभव. आपण सगळे शेतकरी आहेत बरोबर. झोपले का काय नाही ना, मला सांगा. बैलगाडीला जुंपली, संध्याकाळी जेव्हा गावाकडे येतात तेव्हा बैल येड्यासारखी करतात. गाव जवळ आलं की बैल येड्यागत करतात. पाहुणे घरात आले की लेकर उलट्याच उड्या मारतात. ते का मारतात त्याचं उत्तर अजून सापडलं नाही, पण उलट्याच मारतात उड्या. त्या उलट्या उडीला काय म्हणतात तिकडं कोर्टात? कोणती उडी आहे बाबा? कोलांटी उडी का? अशी कोलांटी उडी मारा. मी काय उडीच्या विरोधात नाही बरं. मोठी मोठी माणसं मारतात, मग लेकरांनी मारलं तर काय. तर शहाण्या माणसाला कुणीकडे उड्या मारावं ते कळ ना. लेकरं उड्या मारतात. मी काय उडीच्या विरोधात नाही, मारू द्या लेकरांना उड्या. आईजवळ उडी मारा, बापाजवळ उडी मारू नका, पाहुण्याच्या थोबाडावर. एक तो म्हातारा पाहुणा होता, त्याला 2च दात होते. कार्ट्यानं जी उडी मारली 2ही दात ठोय. त्या म्हाताऱ्याला माणसं घरात घेण्यात त्याची, म्हणजे जाताना असं नव्हतं, येताना असं कसं झालं. लेकरच विचित्र. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. आणि माहेरचं कोणी आलं ना, आम्हाला सुचतच नाही बरं. चहात साखर टाकू का मीठ टाकू कळतच नाही. हे माहेरचं कोणी आलं की असं होतं. तसं गाव जवळ आलो आणि बैल सुसाट पडायला. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. आता आदरणीय गुरुजी, उद्धव बापू आणि आम्ही 3 जण मिळून छान भजन म्हणणार आहोत. गाव जवळ आलं, बैल सुसाट पडायला लागली. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. रस्त्यावरची लोक म्हणायला लागली, जरा दमानं गाडी चालव, किती वेगात पळते तुझी गाडी. तर लोक म्हणतात त्याला, भैया गाडीवाला, भैया 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 रे भैया गाडीवाला रे. भैया 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 गाडीवाला, गाडी धीरे 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 गाडी धीरे 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 हाक रे.
भैया 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 गाडीवाला 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 भैया गाडीवाला भैया गाडीवाला भैया 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 गाडीवाला भैया गाडीवाला गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजार रे हखने वाला छैल छबेला बैठने वाला भैया 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 गाड़ीवाला धीरे हाक रे भैया गाडीवाला धीरे हाक रे. लोक म्हणायला लागले ए दादा जरा दमानं तुझी गाडी चालव. तो म्हटला तुम्हाला काय सांगू बैल माझ्या ताब्यात राहिली नाहीत. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली गाडीवरचा ताबा सुटला माणूस घाबरला. रस्त्यावरच्याच लोकांना सांगायला लागला सरका बाजूला बाजूला सरका. लोक शहाणी होती बरं कोर्टातली होती म्हणून तर थांबली 1:30 वाजले तरी. लोक शहाणी होती बिचारी समजदार होते ते म्हणून तर बाजूला सरकले. ठीक आहे गाडी पुढे आली. गाडी गावच्या विशीत आली. विशीत होती शांताबाई. काय विशीत होती शांताबाई. नाव शांताबाई पण भांडण केल्याशिवाय खाल्लेलं पचतच नाही. आपल्या गावातली सांगतच नाही लांबची सांगते. तिकडे गेले की तुमचीच सांगते. नाव शांताबाई. शांताबाई पाहिली नाही बिचार थरथर कापायला लागलं. काकू बाजूला सरका. गाडीवरचा ताबा सुटला बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. सरका बाजूला सरका काकू बाजूला. काकू म्हटली का गाडीवरचा ताबा सुटला पायावर चाक जाईल दुखापत होईल सरका बाजूला. काकू म्हटली नाही सरकणार बाजूला. रस्ता काय तुझ्या रिकाम्या जागा तुम्ही भरा तुम्हीच भरा रिकाम्या. नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे बाजूला सरका. काकू गाडीवर ताबा नाही हो राहिला. काकू चाक पायावर जाईल दुखापत होईल. काकू बाजूला सरका. काकू बाजूला गेलीच नाही. खूप भांडली त्याला. तेवढ्यात गाडी भरर आली. चाक त्याच्या पायावर न गेलो कडकून पाय मोडला. काकून दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशन मध्ये गेली. फार विचित्र बाई होती हो. अख्ख्या कोर्टात दाखवायला नाही. खूपच विचित्र बाई होती.
नाही सरकणार बाजूला, चाक गेलं पायावरनं, पाय मोडला. काकून दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशन मध्ये गेली, याच्यावर केस नोंदवली, केस कोर्टातून बोर्डावर. हे घरात रडत बसलं. याची बायको म्हटली, काय रडत बसलात, जा एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. आलं वकिलाकडे. वकील साहेब उपकार करा बरं, माझ्यावर 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, पण या बाईमुळे माझ्यावर ही वेळ आली, उपकार करा. वकील म्हटले, करतो उपकार. 20,000 केस फायनल करायची ठरली. म्हणे बघ, तुझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर मी नक्कीच जास्त पैसे घेतले असते, पण तू गरीब माणूस दिसतो म्हणून थोडा उपकार करतो मी तुझ्यावर. ठरलं 20,000 केस फायनल करायची ठरली. वकिलांना सांगितलं, तुला कटघऱ्यात उभं करतील, प्रश्न हजारो येऊ दे पण उत्तर एकच दे. म्हणे काय? म्हणे बुईंग म्हणायचं, याच्या पलीकडे काहीच बोलायचं नाही. म्हणे तेवढ्यानं मी सुटल का? हो म्हणे सुटशील तू. आलं कटघऱ्यात उभं राहिलं. शांता काकू एका कटघऱ्यात. जज साहेब वरती वकील आले. याला विचारलं, नाव काय तुमचं? याला शिकवूनच ठेवलं होतं. हे म्हटलं बुईंग. त्या वकिलाला प्रश्न पडला, असं कसं नाव आहे? वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग. 3 बुईंग कसे? नंबर सुद्धा नाही त्याला. बुईंग नंबर 1, बुईंग नंबर 2, सारेच बुईंग कसे? गावाचं नाव बुईंग. कोर्टाचंच होतं पण बुईंगच म्हटलं. तालुका बुईंग, जिल्हा बुईंग. इथं कसे आलात? बुईंग. अरे या बाईला कसं लागलं? बुईंग. अरे चाललंय काय? बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं. शांता काकूची तळपायाच्या आग मस्तकाला गेली. काकू म्हटली, जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय. काल तर जोरात म्हणत होता, काकू बाजूला सरका, बाजूला सरका. माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला. मीच म्हटले त्याला, रस्ता काय तुझ्या? हा. आणि हे सगळं कुणी कुणाला सांगितलं? काकून साहेबांना सांगितलं. साहेबांच्या लक्षात आलं, हे सांगत होतं काल बाजूला सरका, ही बाईच बाजूला गेली नाही. दोष या माणसाचा नाही, या बाईचा दोष आहे. धरलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. नरणारा 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 नारा नारा उड्या मारत घरी आलं. बायकोला म्हटलं, अगोदर कुरडई पापड भजे करड खाऊ दे मला पोटभर. त्यानं कुरडई पापड भजे केले ना, 10 भजे एकदाच तोंडात भरले. ते चगळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, उपकार करा, उपकार करा. 7 जन्म उपकार विसरणार नाही. आणि तुम्ही तर 10 मिनिट झाले की लगेच विसरून गेलात. माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं बुईंग. काय म्हटलं? बुईंग. कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. करता आपल्याला बुईंग नाही करणार. जरी मला बुईंग करण्याचा प्रयत्न केला तर मी इथंच बशीन, कुठंच नाही जाईन. विठाला विठाला. माझ्या ताई दादांनो, उपकार केला होता वकिलानं, पण ग्रहस्थानं केला त्याचा अपकार. उपकार आणि अपकार ही आपल्या व्यवहारातले, चलनातल्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे शब्द आहे. पण साधूचा उपकार जगाचा न्यारा आहे, निराळा आहे. संत उपकार करताना असा विचार करत नाही, मला काही त्रास होतोय का, हा उपकाराचा अपकार करतोय का, हा जाणीव ठेवल का नाही. आता कुणी कोणाला तांब्याभर पाणी देऊ दे तरी माणसाला वाटतंय मी याला काहीतरी मदत केली, त्यानं याची जाणीव ठेवली पाहिजे. पण सांगू तुम्हाला, कलियुग हे असं युग आहे ना, इथं जाणीव न ठेवणारे जास्त तुम्हाला भेटतील. म्हणून कधीच मी याच्यासाठी एवढं केलं, त्यानं माझी जाणीव ठेवली नाही, या विचारानं दुःखी राहायचं नाही. कारण हे युग कलियुग आहे. इथं आपण कुणासाठी काहीतरी चांगलं केलंय, त्यानं पण आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, हे डोक्यातून काढून टाकून मगच चांगले कामं करत चला. तुम्ही जर आशा ठेवली, मी यांच्यासाठी चांगलं केलंय, त्यांनी माझ्यासाठी सुद्धा चांगलं केलंच पाहिजे, ही जर आशा तुम्ही चांगलं काम करताना मनात ठेवली तर तुम्हाला कधीच समाधान आणि सुख लागणार नाही. कारण हे कलियुग आहे. कारण इथे एक उपकार करा, अपकार करणारा तयारच आहे आपल्यावरती. मग तुम्ही म्हणाल, उपकार केल्यानंतर जर अपकार होत असेल तर कशाला उपकार करायचा? अरे तरुण नाही का जायचं आपल्याला? हे जगात हा भवसागर तरुण जाण्यासाठी चांगली कामं करावीच लागणार आहेत आपल्याला. फक्त आशा ठेवू नका. श्रद्धेय न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी महाराज फार सुंदर सांगतात बरं. मायबाप लेकराला घडवताना काही कमी कष्ट घेतात का? त्याला घडवतात, वाढवतात. डोक्यावर अक्षदा पडला की पोराचं डोकं बिघडतं, मग मायबाप दुःखी होतात. अरे या लेकराला आपली काहीच जाणीव राहिली नाही, त्यानं आपला काहीच उपकार ठेवला नाही. श्रद्धेय शास्त्रीजी सांगतात की तुम्ही आशाच ठेवू नका.
का अशा ठेवू नका, तुमच्या फायद्याचं सांगते मी तुम्हाला. चिमणा चिमणी असतात ना, त्या पाखरांच्या चोंचेमध्ये छोट्या छोट्या पिल्लांच्या चोंचेत चारा भरतात. ते त्यांना चारा भरण्याचं, त्यांना सांभाळण्याचं काय करतात, काम करतात. ते अशा ठेवतात का की हे मोठे झाल्यावर आम्हाला चारा आणून देतील म्हणून? जर पक्षी अपेक्षा न ठेवता आपल्या पिलांचं लालन पालन करत असतील तर आपणही थोडंसं त्यांच्याकडून शिकावं, म्हणजे म्हातारपण सुखात जाईल, ताणतणावा टेन्शन मध्ये जाणार नाही. याच्यासाठी किती केलं पण तो कसा निघाला, आमचाच पोरगा गद्दार झाला, हे दुःख तुम्हाला राहणार नाही. कथा कीर्तनातून शिकायचं काय आपल्याला? फक्त समजदार व्हायचं आणि मनाला समजावून सांगायचं नाही, एकट्यालाच जीवनाचा संघर्ष करायचा, हे समजून घ्यायचं आपल्याला कथा कीर्तनातून. चला, मी तुम्हाला मोलाचं सांगत आहे. माझ्या बोलण्याचा विषय असा आहे की उपकार करणं हा साधूचा स्वभाव आहे आणि उपकाराचा अपकार करणं हा जीवाचा स्वभाव आहे. पण साधू तसे नाहीत. आपण त्यांना कितीही अपकार द्या, आपण त्यांना कितीही त्रास द्या, तरी ते आपल्यावरती उपकारच करणार. अनंत उपकार आहे संतांचे आपल्यावरती. साधूचं समाजामध्ये स्थान काय? कुणी कुणी म्हणत असेल गावाचं ग्रामदैवत ते मंदिर बस बांधण्याची आणि मूर्ती स्थापण्याची गरज काय असेल बरं? सांगू तुम्हाला, साधूचं समाजामध्ये एवढं मोलाचं स्थान आहे. भाजीमध्ये मीठ जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढे संत आपल्या जीवनात महत्वाचे आहे. भाजीतून मीठ वजा करा, जेवणाची चव निघून जाईल. जीवनातून संत वजा करा, जीवनाची चव निघून जाईल. संत आपल्या जीवनामध्ये फार मोलाचे आहेत. त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. काय उपकार आहेत त्यांचे आपल्यावर? मज निरंतर जागवी जागवण्याचं काम करतात. जागवतात. नेमकं काय करतात तुम्हाला? आम्ही कुठं झोपलेले आहोत? अज्ञानाची झोप, त्या अज्ञानाच्या झोपेतून सज्ञान बनवण्याचं काम, ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचं काम संत करतात. संतांचं खूप मोठा उपकार आहे की संत आपल्याला जागवतात. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जागवण्याचं काम करतात. उठा जागे भारे आता, आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा.
जागवलंय बापू गाण्यातून. आता जागा रे भाई नो जागा, जग जोगी जाग जाग बोलती. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात. जागा करणं म्हणजे काय करणं? परमार्थाला लावणं. जागा रे गोपाळानो, राम नामी जागा, राम नामी जागा, जागा रे राम नामे जागा गोपाळानो, 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 गुरुजी तुमच्या आवाजामध्ये एक काय जादू आहे बरं. एक काहीतरी असं आहे, भाव आहे तो थेट अंतःकरणाला स्पर्श करतोय. खरंच एकदा टाळी झाली पाहिजे. बरोबर आहे बापू. आहे मला नेमकं सांगता येईना आता. हा वेगळं आहे थोडं. जागा रे. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात, जागवतात. कोरेटा संत जागवण्याचं काम करतात. नेमकं काय करतात? परमार्थाला लावतात. पण बऱ्याच लोकांना परमार्थ म्हणजे काही कळत नाही. खूप भजन करणं, खूप आम्ही कीर्तन करणं, खूप पारायण करणं म्हणजे परमार्थ आहे का? हा, ही प्रक्रिया आहे. हे केलं पाहिजे आपण. पण बऱ्याच लोकांना परमार्थाचा मूळ अर्थच कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणास तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. खरंच परमार्थ कळाला त्यांना? एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं आणि घरी निघाली. गल्लीत एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्या दारात फेकला. तिनं टुपकन उचलला, पदरात घातलं, हो गेली. तिला काला कळाला नाही. लोकांना परमार्थ म्हणजे काय नेमकं कळत नाही. तर परमार्थाचा अर्थच असा आहे की सद्गुणांच्या सोबत सद्गुणांना एवढं स्वीकारणं, दुर्गुणांचा नाश होणं, स्वतःला चांगलं विकसित करणं, आपल्यातले सगळे चांगले गुण विकसित करणं. खरा परमार्थ आपल्या अंतःकरणात रुजला असा त्याचा अर्थ होईल. कानानं चांगलं ऐकणं, तोंडानं चांगलं बोलणं, डोळ्यानं चांगलं पाहणं, जबाबदारीनं राहणं, कर्तव्याला पाठ कधी न दाखवणं, कर्तव्याला पार पाडणं, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण परमार्थ आपल्या अंगामध्ये रुजला असा त्याचा अर्थ होतो. एक गृहस्थ, त्याला प्रवचनला जायचं होतं. प्रवचनकार महाराज होते, त्यांना प्रवचनला जायचं. जुना काळ. बैलगाडीमध्ये बसून निघाले. प्रवचनकार महाराज बैलगाडीमध्ये बसून निघाले. त्यांना बरोबर 4 वाजता जायचं होतं. उशीर व्हायला लागलेला होता. प्रवचनांची वेळ 4ची होती. उशीर व्हायला लागला. त्या बैलगाडीवाल्या चालकाला ते सारखे सांगायला लागले, महाराज अरे पटकन चला, आणखी बैलाला मारा, त्याला आसूड मारा, त्याला पळवा, बैलाला पळवा. तो बैलाचा मालक, गाडी मालक म्हणतो, महाराज किती पळू, अजून त्याचं शेपूट दुमतलंय, त्याला पाठीवर आसुडानं मारलंय, आणखी किती मी बैलाला पळवू, म्हणे माझी प्रवचनाची वेळ संपून जाईल, पटकन चला, बैलाला पळवा. शेतकरी म्हटला, महाराज मला एक सांगा, तुमची प्रवचनची दक्षिणा किती ठरली? म्हणे एवढी एवढी. म्हणे विषय कोणता आहे? म्हणे भूतदया. भूतदया हा तुमच्या प्रवचनचा जर विषय असेल तर तुमची दक्षिणा मी इथंच देतो, पण इथून वापस जा. तुम्ही ते सांगू शकत नाही का? प्रवचन सांगण्यासाठी तुम्ही इथे बैलाला किती मला मारायला सांगता, तिथं जाऊन प्रवचनात काय सांगणार आहात तुम्ही? परमार्थ आपल्या अंगात रुजला पाहिजे, आपल्यातलं चांगुल पण विकसित झालं पाहिजे. संतांचा काय प्रयत्न आहे की आपल्यातला राम जागा करतायत, ते चांगले विचार जागे करतायत, आपल्यातले सद्गुण जागे करतायत. माझं बोलणं
तुमच्या डोक्यावरून न जाऊ देता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. संत आपल्याला सांगतात की बाबा रे, वेळीच जागा हो, परमार्थाला लाग, सगळी चांगली कर्म कर. तू जर वेळ चुकवली, तुझ्या हातातली वेळ गेली, तर मग काही उपयोग नाही. वेळीच जागा हो. संत जागवण्याचं काम करतात, परमार्थासाठी आग्रह अट्टहास धरतात. हे माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग सांगते मी तुम्हाला. समर्थ रामदास स्वामींचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये 100 वर्षाचं वर्गीकरण केलेलं आहे की तुमच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात काय काय घडणार आहे. मग ते तुम्ही ऐका, समजून घ्या, जागेभान परमार्थाला लागा. हा त्या अभंगामागचा उद्देश आहे. अभंग ऐका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सगळे समजदार आणि शहाणी माणसं आहोत. एक सामाजिक एक मॅच्युरिटी आपल्याकडे आलेली, एक सामाजिक स्तरावरली. तर आपण समजून घ्या, प्रत्येक 10 वर्षाला माणसाच्या जीवनामध्ये खूप बदल होतो. प्रत्येक 10 वर्षाला. म्हणजे आपल्यातच बदल नाही तर सामाजिक स्तरावर सुद्धा खूप बदल होत असतात. आणि 10 वर्ष मागची आपली अवस्था पहा आणि आजच्या पोझिशन मध्ये समाजात काय चाललंय ते पहा. याचा अर्थ काय, प्रत्येक 10 वर्षाला एक एवढा मोठा टर्न माणसाच्या जीवनामध्ये एक सामाजिक स्तरावर बदल होत असतो. ते 10 वर्ष फार मोलाचे असतात. काय काय घडतंय आपल्या जीवनामध्ये. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान, सावध सावधान, वाचे वदा नारायण. काय वा तुम्ही, सावध व्हा, वेळ घालवू नका, परमार्थाला लागा, जागे व्हा. का जागं व्हायचं, का घाई करायची, का सावध व्हायचं. 20 वर्ष होती, 30 वर्ष होती. जेव्हा माणूस 30 वर्षामध्ये जातो तेव्हा काय घडतं, दारा पुत्र मागे फिरती. लेकर बाळ पाठीमागे असतात. बंटीचे पप्पा आणि बंटीचे मम्मी, काही सुधरत नाही. लेकराचं नाक पुसूनच परेशान. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती. तिशी कठीण आहे बरं का कोर्टा, तिशीत काही सुधरत नाही माणसाला. एकदा मी मुंबईला कथेला गेलो. सकाळी 7 वाजता मी पोहोचलो. बाई खूप चांगली होती बरं. ती बाई म्हटली, ताई आला तुम्ही आमच्या घरी, सकाळी चहा पाण्याची वेळ आहे, थांबा चहा करते, पण कोरा करू का दुधाचा करू. म्हटलं दुधाचा करा. म्हणे अजून दूधवाला मामा आलाच नाही, दुकानातून पिशवी आणायला सांगते. म्हटलं अहो राहू द्या. नाही म्हणे, काय आत्ता जा, आत्ता आणता येईल. ते बाई आमच्या जवळ बसले, मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागले, ए बंटी बंटी. मी म्हटलं ताई कशाला लेकराला उठवता, झोपू द्या लेकराला. पण दीदी लेकरू नाही. कळालं वाटतं, लेट करंट लागला का, जोर जोरात ओरडतो, ए बंटी. म्हटलं ताई नका ना लेकराची झोप मोडू. तो पण असं वाघ झोपेतून उठावा, बोल स्वीटी. म्हटलं हा बंटी आहे का काय. मग मला बंटी दिसला. मी म्हटलं आम्हाला चहाच नको वगैरे, आम्हाला चहाच नाही घ्यायचा. म्हटलं अवघड काम आहे, तिशी अवघड आहे. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती. आपलं खेड बरं आहे, अजून शहरात काहीच खरं नाही. प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान, वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 चष्मा लागतो, सावध राहायचं. या डोळ्यानं काय पाहायचं ते आत्ता ठरवायचं. चित्रपट पाहायचे का ईश्वराचं रूप, चांगलं ग्रंथ वाचून आपण आपलं कल्याण करून घ्यायचं, का चित्रपट पाहून डोळे घालवून घ्यायचे ते आपण आपलं ठरवायचं. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान, वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. 50 दात हलायला लागतात. जास्त गर्व करू नका दातावर, हे उशिरा येतात आणि लवकर जातात बाबा. यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कोणी नाही. जेव्हा सगळे दात पडतात ना तेव्हा तोंडात काहीच नसतं, पण म्हातारी माणसं उगीच तोंड हलवत बसतात. काय बाबा तोंडात काहीच नाही. म्हणून दातांमुळे चांगली सवय लावून घ्यायची आपण आपल्याला. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. दात हलायला लागतात. पर 50शीत अजून एक घटना घडते. काय, श्याम केस शुभ्र होती, काळे केस पांढरे होतात. पण कोर्टातली लोक खूप चतुर.
लोक म्हटले किती केस पांढरे होते डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं, पण कुणी डाय करावा सांगते तुम्हाला. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करा. आपत्कालीन MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55. पहा तुम्ही त्याच्यात येत आहेत का कसे चेक करत चला. MH55, MH60 पर्यंत तुम्ही डाय करा. पण ज्याच्या मानेत लकवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतं म्हातारी डायची वाटी आणि इकडे. मानेत लकवा भरलाय ते डाय मागताय, डोक्याला फट्टा मारायला जातं, म्हातारीच्या तोंडाला फट्टा. डाय करून उपयोग आहे? अवेळी काहीच उपयोग नाही. डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही कोर्टा. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळं इकडून काळं, मध्येच कमी दाबाचा पट्टा. तसं काय डांबरीवर धुकं पडलंय. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. ज्या माणसानं संसाराशिवाय काहीच केलं नाही, शून्य परमार्थ ज्याच्या जीवनामध्ये, साठीला अशा माणसाचं डोकं काम करत नाही. आणि तशांची चुकून गाठ पडावी महाराज लोकांसोबत अवघड, एवढं अवघड. एक 25 वर्षाचे तरुण महाराज एका गावात आले आणि तिथे शिवजयंतीचं कीर्तन होतं. त्या शिवजयंतीच्या कीर्तनासाठी महाराज बसले घरात. त्या घरातलं म्हातारं आलो, MH60 म्हातारं आलो. आल्यानंतर आले का महाराज? हो आलो बाबा. बरं, घरीदारी बरं आहे का? महाराज लोकांच्या घरी बरं आहे का? काही तुम्हाला काही गरज आहे का? पण उगीच चौकशा करणार काही काही माणसं. घरीदारी बरं आहे का? बरं आहे बाबा. नाही नाही, असं रोज एका गावाला बोंबलत फिरता म्हणून विचारलं. बाबा लोक आम्हाला बोलवतात म्हणून आम्ही जातो, आम्ही का मनानं जातो का? नाही, हा बरोबर आहे म्हणे, ते पण बरोबर. बर बर. लग्न काही झालंय का? नाही बाबा, लग्न नाही झालं. महाराज लाजले. 25 वर्षाचे होते. नाही झालं. बर. पोरं बाळ किती आहेत तुम्हाला? याचा अर्थ काय? साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवस लागे पाठी त्यासे हसती कारटी. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. कोर्टातल्या माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती टाकलं, शेंगदाणे किती घातले, तुम्हाला शपथ आहे माझी. अजिबात पाहायला जाऊ नका. जमलं तर 2 टाइम सुनाचं कौतुक करा. माझ्या सुनासारखी सुन अख्ख्या कोर्टात नाही एवढंच म्हणा. पण आमच्या मावशांना जमतच नाही. सुनबाईला काहीतरी बोलणार, टाकून बोलणार. पण खरं सांगते तुम्हाला, 20वे शतक सासूचं नाही. 2024 मध्ये सासूची चलती नाही. कुणाची चलती इथे? सुनांची. मग सुनाला टाकून बोलू नका, तिला पाण्यात पाहू नका. तिच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासू नका. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही करायचा नाही. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. आता सगळ्यांनी कलंकीनाथाची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आता 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. बरोबर, त्यांचं जीवन सफल झालं, सार्थ झालं. कारण त्यांना जीवनाचा खरा अर्थ, खरं वर्म कळालं. ते वेळीच जागे झाले. योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावधान, सावध व्हा, परमार्थाला लागा. सर्व इंद्रियांच्या माध्यमातून सत्कर्म करा. का सत्कर्म करा? तर भगवंतानं दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. आता कीर्तन मी संपवणार आहे तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून. खूप भुका लागलेल्या आहेत. आता
आता गुरुजी आम्ही सगळे मिळून भैरवी म्हणू आणि कार्यक्रमाची सांगता करून टाकू. खूप छान भैरवी होईल आणि मला वाटतं ती भैरवी ऐकून कदाचित तुमची भूक तुम्हाला कंट्रोल झाली तर झाली.